प्रश्न पहा, परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे काँग्रेस खासदार शशी थरूर. पुढील प्रश्न पहा, आधी काही महत्त्वाची माहिती घेऊन घेऊया याबद्दल. महिला, शिक्षण, युवा आणि क्रीडा विषयक संसदीय समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे काँग्रेस नेते दिग्विजय सिंग. पुढील प्रश्न पहा, आरोग्य विषयक समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे समाजवादी पक्षाचे पक्षनेते राम गोपाल यादव. पुढील प्रश्न पहा, किल्लारी भूकंप 30 सप्टेंबर 1953ला झाला. 1953ला किल्लारी येथे भूकंप 30 सप्टेंबर रोजी झाला. तो कोणत्या जिल्ह्यात झाला? हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि तारीखसुद्धा लक्षात ठेवा. आयफा 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर उत्तर आहे शाहरुख खान. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर विचारली तर राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा, माझी वसुंधरा अभियानात कोणती ग्रामपंचायत मराठवाड्यात अव्वल ठरलेली आहे? तर उत्तर आहे शिराढोण. पुढील प्रश्न पहा, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या अभियान सुरू करण्यात येत आहे? उत्तर हर घर दुर्गा. पुढील प्रश्न पहा, यामधले काही महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी घोषणा केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार हर घर दुर्गा अभियानाचा शुभारंभ होणार आहे. पुढील प्रश्न पहा, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर अनुराग गर्ग. पुढील प्रश्न पहा, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आलोक रंजन. पुढील प्रश्न पहा, मणिपूरच्या कोणत्या गावाला 2024चे सर्वोत्कृष्ट हेरिटेज टुरिझम विलेज म्हणून गौरवण्यात आले? उत्तर आहे आंध्रे. पुढील प्रश्न बघा, मणिपूरबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. राजधानी आहे इम्फाळ. स्थापना बघा 21 जानेवारी 1972. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, अतिरिक्त प्रभार आहे त्यांच्याकडे. मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग आणि राज्यभाषा आहे मणिपुरी. विधिमंडळ जागा बघा, विधानसभा 60 आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. विधानसभा किती आहे तिथं. उच्च न्यायालय कोणतं पडतं त्यांचं? तर मणिपूर उच्च न्यायालय. पुढे बघा, तर बघा आपण सुरुवातीला प्रश्न बघण्याआधी ऑक्टोबर महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. त्यानंतर प्रश्न बघूया महत्त्वाचे चालू घडामोडीचे. बघा, 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, महात्मा गांधी जयंती. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. पुढे बघा, 5 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. 8 ऑक्टोबर भारतीय हवाई दल दिन. पुढे बघा, 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन. 11 ऑक्टोबर बघा जागतिक बालिका दिन. 15 ऑक्टोबर बघा वाचन प्रेरणा दिन, जागतिक विद्यार्थी दिन. त्यानंतर बघा 16 ऑक्टोबर आहे जागतिक अन्न दिन. 20 ऑक्टोबर आहे जागतिक संख्याशास्त्र दिन. 21 ऑक्टोबर आहे पोलीस स्मृती दिन. त्यानंतर बघा 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन. पुढे बघा 31 ऑक्टोबर आहे राष्ट्रीय एकात्मता दिन. पुढील प्रश्न, नाशिकमध्ये कोणाचे भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रांज धातूच्या शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले? उत्तर आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या. नेक्स्ट प्रश्न पहा, गाईला राज्यमाता घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य बनलेले आहे? उत्तर आहे दुसरे. तर पहिलं राज्यसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि ते केव्हा झालेलं आहे. तर पहा, गाईला राज्यमाता घोषित करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड आणि ते केव्हा केलं त्यांनी? 2018 साली. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली? डॉक्टर धनंजय सावळकर. पुढील प्रश्न पहा, बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो कितवा मिळाला, काय मिळाला आपण ते तर पहा, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली 1969. पहिला पुरस्कार मिळाला देविका राणी. महत्त्वाचा पॉईंट आहे. बक्षीस स्वरूप आहे 10 लाख रुपये.
2019चा 51वा होता रजनीकांत यांना मिळाला. 2020चा 52वा होता आशा पारेख यांना मिळाला. 2021चा 53वा होता वहिदा रहमान यांना मिळाला आणि 2022चा 54वा होता मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा. संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे भाजप खासदार राधामोहन सिंग. पुढील प्रश्न. कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे भाजप खासदार शशिकांत दुबे. नेक्स्ट प्रश्न पहा. आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता खलनायक पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे बॉबी देओल. पुढील प्रश्न पहा. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे KS चित्रा यांना. पुढील प्रश्न पहा. शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे जापान. नेक्स्ट प्रश्न पहा. राज्यातील किती जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प राबविणार आहे? उत्तर आहे 22. पुढील प्रश्न पहा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर 39वी भारताची रँक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर प्रथम स्थानावर स्वित्झर्लंड आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न पहा. संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राधामोहन सिंह. पुढील प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या दोन कम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहे? तर हवामान अंदाजाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा.